हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी ह्या सुंदर अशा मोत्यांच्या समया. अतिशय कलरफुल, रेखीव आणि अतिशय सुंदर अशा ह्या समया झालेल्या आहेत. याची संपूर्ण डिझाईन तुम्ही पाहून घ्या. 4-5 कलरमध्ये मी ह्या समया बनवलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, कशा वाटतात ह्या समया तुम्हाला? नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. तर या समया ज्या आहेत मी 4-5 मोत्याच्या कलरमध्ये बनवलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला एवढे कलर वापरायचे नसेल तर 3 किंवा 4 कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. तर यासाठी मी 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत आणि 30 नंबरचं वायर वापरलेलं आहे. तर पाहूया. आता ही जी आहे सर्वात वरची जी प्लेट आहे वाटी, ती आपण बनवणार आहोत. त्यासाठी असं षटकोन मी आधीच बनवून घेतले. आता मी तुम्हाला हे बनवून दाखवणार नाही आहे, तर तुम्हाला एकदा सर्व मोत्यावर एकदम व्यवस्थित फिरून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मध्ये जे आहे गोल्डनचे 6 मोत्यांनी पहिलं षटकोन केलं आहे. त्यानंतर एक गोल्डनचा 3 पांढरे आणि परत एक गोल्डनचं टाकत त्यानंतरची लाईन केली आहे. पहिल्या नंबरची लाईन. दुसऱ्या नंबरची लाईन करताना एक पांढरा, 2 हिरवे, परत एक पांढरा असं टाकत तिसरी लाईन केलेली आहे. त्यावरची लाईन करताना एक गुलाबी, 3 गोल्डनचे आणि परत एक गुलाबी आणि मध्ये फक्त गुलाबी मोती वापरून ही लाईन केलेली आहे. इथं कॉर्नरवरती फक्त गोल्डनचे मोती वापरलेत ह्या लाईनमध्ये. मध्ये गुलाबी मोत्यांनी केलेली ही लाईन. ही लाईन आपली इथं कंप्लीट होते. त्यानंतर ही जी आहे त्याच्यावरची जी लाईन आहे कॉर्नरवरचं जे गोल्डनचे मोत्यांनी मी चौकोन हे षटकोन केलेले आहे. इथे अगदी हळूहळू मी कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घ्या. आणि हे षटकोन जे आहे सर्वात मोठी साईज ही बनवायची आहे तुम्हाला वरच्या वाटीसाठी. आता याची मध्ये जे आहे मधल्या गोल्डन मोत्यावर मी सुई काढली आहे आणि 4 हिरवे मोती टाकले त्याच्यात. असं मध्ये जे आहे ना हे आपल्याला इथं बनवायचं आहे. त्यासाठी 4 हिरवे मोती टाकलेत आणि खालच्या एका गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे म्हणजे इथं पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. त्यानंतर उलट्या गोल्डन मोत्यातून काढून 3 हिरवे मोती टाकून खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची. अशा पद्धतीने हे आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. सुई परत वायरमधून फिरवून घ्यायची. आता तर अशा पद्धतीने यामधल्या ह्याच्यावर आपण हे पंचकोन बनवणार आहोत. तर हे बघा, पहिली आपली लाईन कंप्लीट झाली आहे. आता त्याच्या वरची बाजू दाखवते मी तुम्हाला. तर वरती जे आहे आता आपल्याला चौकोन बनवायचे. 3 हिरवे मोती टाकून पहिलं चौकोन बनवलं आहे. त्यानंतर 2-2 मोती टाकत सर्व चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने खालची लाईन आपली ही कंप्लीट झाली आहे चौकोनाची. आता यावरती आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. खालचे हिरवे 2 मोती आणि वरती गोल्डनचे 3 मोती टाकून पहिलं पंचकोन इथं बनवले. त्यानंतर आता 2-2 गोल्डनचे मणी टाकत मी हे पंचकोन कंप्लीट करते. खालचे 2, बाजूचा 1 आणि नवीन 2 गोल्डन मोती टाकून हे पंचकोन आपल्याला कंप्लीट करायचे. अशा पद्धतीने झाले. आणि त्यावर आता परत गोल्डनच्या मोत्यांनी चौकोन बनवते मी.
3 गोल्डनचे मोती टाकून पहिलं चौकोन बनवले आणि आता 2-2 मोती टाकून ही लाईन आपल्याला इथं कंप्लीट करायची आहे. तर ही इथं ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत 2 गोल्डनच्या मोत्यातून मी सुई काढते आणि 3 निळे मोती टाकते आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढते. त्यानंतर परत पुढं 2 गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि 2 निळे मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. हे दुसरं पंचकोन झालं आहे आपलं आणि आता फक्त एक होणार आहे इथं. तर त्यासाठी 4 मोती आपल्याला आधीच मिळतात, खालची 2 आणि बाजूची 2. खालचे गोल्डन 2, ह्या बाजूचा निळा 1 आणि त्या बाजूचा निळा 1. तर आता फक्त एक निळा मोती इथं आपल्याला टाकायचा आहे. हे बघा, हे 4 मोती आधीच आहेत. एक निळा मोती टाकून हे तिसरं पंचकोन इथं कंप्लीट झालंय. आता वरती आपल्याला 3 निळे मोती मिळालेत. तर ह्या तिन्ही मोत्यातून एकदा सुई फिरून घेते. सुई फिरवल्यानंतर घट्ट ओढून घ्यायचे आणि खालून घालून वरती सुई काढून घेऊन 2 गोल्डनचे मोती टाकलेत मी आणि पहिला मोती सोडून खालच्या मोत्यातून परत सुई वापस घेतली आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं. इथं सुई वरचा मोती अगदी सरळ बसला पाहिजे. त्यानंतर खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. वरचा मोती आता आपल्याला फिट बसण्यासाठी खालच्या मोत्यातून सुई काढून परत गोल्डन मोत्यातून सुई काढायची वरती. वरतून सुई काढल्यानंतर परत दुसऱ्या निळ्या मोत्यातून आपण सुई घालणार आहोत आणि परत वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. तिन्ही पण बाजूने आपल्याला हे फिट करायचं आहे, म्हणजे वरची बाजू अगदी सरळ राहणार आहे. तिन्ही मोत्यातून आपण सुई फिरून घ्यायची परत. म्हणजे वरचा मोती जो आहे तो एका बाजूला झुकणार नाही आहे, यासाठी तिन्ही मोत्यातून सुई काढून घेऊन आता एक फासा टाकते मी. घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि सुई खाली काढून घेऊन वायर आपल्याला कट करायचं आहे. आता 1-2 मोत्यातून सुई फिरून घेते आणि वायर ही जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा वरचं जे आहे इथं तयार झाले आणि आता आपल्याला याला वाटीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला परत ह्या षटकोनावर डबल षटकोन बनवायचे आहेत. त्यासाठी पहा, इथं कॉर्नरवर जो मोती आहे त्याच्या तिसऱ्या मोत्यावर मी सुई काढली आहे. हे पहिले जरा फास्ट झालं, परत एकदा पुढं दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने केलं आहे ते. सर्व मोत्यातून एकदा सुई काढली आहे आणि कॉर्नरचा मोती जो आहे ना त्याच्या आधीचे 2 तिसऱ्या मोत्यावर सुई काढली आहे आणि एक गुलाबी मोती टाकायचा इथं आणि इकडच्या बाजूच्या तिसऱ्या मोत्यापासून सुई वरती घ्यायची आहे, म्हणजे षटकोन इथं बनणार आहे. हे पहा, अशा पद्धतीनं घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि सुई जी आहे सगळ्या मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. परत
मोत्यातून सुई काढून षटकोन असे बनवत जायचे बाजूला. अशा पद्धतीनं हा वाटीचा आकार येणार आहे. त्यानंतर या हिरव्या मोत्यावर आपल्याला आता जोडायचं आहे. ही मधली बाजू जी होती आपली, या पांढऱ्या जे आहे आपण सर्कल बनवलेलं त्यावर हे जोडणार आहोत. तर एक गोल्डनचा मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची. परत गोल्डनचा मोती टाकून वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची. आपण आधी जी जोडण्याची पद्धत वापरली होती त्याच पद्धतीने इथं जोडायचं आहे आपल्याला. फक्त आता हा खालच्या बाजूने दाखवायचं आहे, त्यामुळं दाखवताना थोडं आपल्याला इथं अडचण येते. गोल्डनचा मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. खालचा बेस बनवताना ज्या पद्धतीने आपण हे षटकोन जोडले होते त्याच पद्धतीने वरचा सुद्धा भाग त्याच पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे. गोल्डनचे मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. जरी तुम्हाला व्यवस्थित दिसत नसलं तरी जोडण्याची पद्धत तीच आहे. कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढून घेते. परत गोल्डनचा मणी टाकून सुई सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची. या पद्धतीनेच आपल्याला सेम जोडत जायचे. तर हे पहा इथं जोडून तयार झाले. आता खालची बाजू जोडायची आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने इथं आपल्याला जोडायचे मधल्या षटकोनावर. तर एक गोल्डनचा मोती टाकला आहे. वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची. परत एक गोल्डन मोती टाकायचा आहे आणि खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने प्रत्येक मोती इथं जोडत जायचा आहे. एक एक गोल्डनचा मोती टाकून चौकोन बनवत ही खालची बाजू आपल्याला जोडायची आहे. खालच्या मोत्यातून सुई काढताना नक्कीच अवघड जातं, त्यामुळे आपण कॅमेऱ्यासमोर एवढं नाही दाखवू शकत तुम्हाला मी. गोल्डनचा मोती टाकून वरच्या मोत्यातून सुई काढायची आणि परत सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची. सुई थोडी क्रॉस केल्यामुळं जोडणं थोडं सोपं होतंय. अशा पद्धतीने घट्ट ओढत हे सर्व बाजूने मी जोडून घेणार आहे. तर हे पहा आता आपली समय जोडून झालेली आहे, पण इथं लूज वाटते आणि ही जी समय आहे ती सरळ उभी राहते. तर यासाठी कोणती पद्धत आहे ती तुम्हाला सांगते मी. ही जी समय आहे याला काय करायचं आहे, इथं मी 2 उदबत्त्या घेतल्या, तर तुम्ही 3 घ्या. माझ्याकडे इथं सध्या 2च होत्या. तर 3 उदबत्त्या घेऊन काय करायचं आहे, बरोबर मधोमध आपल्याला ह्या उदबत्त्या घालायच्यात आणि सरळ वरच्या टोकापर्यंत ह्या न्यायच्यात.
हे पहा वरच्या टोकापर्यंत उदबत्ती गेलेली आहे. खाली उभा केले मी तर सरळ वरच्या टोकापर्यंत गेली आणि थोडा भाग खाली शिल्लक राहिलेला भाग मी खोडून टाकते. 3 ज्या उदबत्त्या आहेत त्या अगदी आरामशीर बसतात त्याच्यात. आणि हे पहा 2 उदबत्त्यावर सुद्धा अगदी सरळ ही समई उभा राहिली आहे. तर इतकी सोपी पद्धत आहे समई सरळ करण्यासाठी. तर या पद्धतीने आपल्या समई जी आहे ती तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि भेटूया असेच आणखीन एक नवा व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.